नमस्ते, अरूप किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत। डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असतात। या दिवसात आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणून थंडीच्या दिवसात मुद्दाम डिंकाचे लाडू केले जातात, कारण ह्यामध्ये सर्व पौष्टिक पदार्थ घातलेले असतात। आपण बघूया ह्याच्यात लागणारे साहित्य। एक मोठा बाउल आपण साखर घेतलेली आहे, याच्याऐवजी आपण गूळ सुद्धा घेऊ शकतो। एक बाउल आपण नारळाचा कोरडा किस घेतलेला आहे। एक बाउल मखाणे घेतलेले आहेत। हे कमळाच्या ज्या बिया असतात त्या फुलवून त्याच्या लाह्या करतात, त्याला मखाणे म्हणतात। पाव चमचा जायफळ पूड, एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे, एक मोठा चमचा चारोळी, 2 मोठे चमचे काजू, 1 वाटी खारकेची पूड, 50 ग्रॅम बारीक करून घेतलेला डिंक, 2 मोठे चमचे गोडंबी, 1 वाटी बदामाची बी घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार आपण तूप घेणार आहोत। सर्वप्रथम आपण ही जी खसखस आहे ही कोरडी भाजून घेऊ। नारळाचा किस नुसता भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर। मखाणे पाव चमचा तुपात थोडेसे भाजून घ्यायचे आहेत गुलाबी रंगावर, आणि डिंक तळून घ्यायचा आहे। आपण खोबऱ्याचा किस, मखाणे आणि खसखस हे भाजून घेतलेले आहे। मखाणे आपण थोडे जाडसर असे कुटून घेऊ। खारकेची पूड सोडून आपण काजू, चारोळी, बदाम आणि गोडंबी हे वेगवेगळे मिक्सरमधून काढून घेऊ। कढईमध्ये आपण अर्धा वाटी साजूक तूप घेतलेले आहे। हे तूप चांगले तापले की त्याच्यात आपण डिंक टाकून तो तळून घेऊ, फुलवून घेऊ। तूप चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात आपण थोडासा डिंक घालू। थोडा डिंक घालायचा आहे आणि आपल्याला सतत धारा हलवायचा आहे, म्हणजे डिंक चांगल्या प्रकारे फुलेल। आणि डिंक फुलल्यानंतर ह्याला आपण डिशमध्ये काढू आणि अशा प्रकारे आपण सर्व डिंक तळून घेऊ। सर्व डिंक अशा प्रकारे आपण तळून घेऊ। आपण जो डिंक तळलेला आहे त्याला थोडा बत्त्याच्या सहाय्याने थोडा बारीक करून घेऊ। अशा प्रकारे आपण हा डिंक प्रथम थोडा बारीक करून घेऊया। भाजून घेतलेले खोबरे आपण हातानेच थोडेसे कुस्करून घेतले आहे। डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण ड्रायफ्रूटचे अर्धवट मिक्सरमधून कुटलेले पूड आहेत, ह्या सगळ्या आपण ह्या मोठ्या बाउलमध्ये काढलेले आहेत। आता आपण हे सर्व एकत्र करूया। आपण ह्याच्यामध्ये जे साहित्य घेतलेले होते आणि बारीक केलेले होते ते सगळे आपण एकत्र केलेले आहे। ह्याच्यामध्ये जायफळाची पूड आणि भाजलेली खसखस सुद्धा टाकलेली आहे आणि हे मिश्रण आपण मिसळून घेतलेले आहे चांगल्या प्रकारे। आता आपण साखरेचा पाक करूया। भांड्यात आपण साखर घेतली आहे आणि साखर बुडेल एवढेच पाणी घेतलेले आहे। आपण आता ह्याला हलवून घेऊया। आपण मीडियम हाय वरती ह्या गॅसवरती हे भांडं ठेवलेले आहे आणि आपल्याला मीडियम हाय गॅसवरच ही पाक करायचा आहे। साधारणतः 2 तारी पाक, गोळी बंद नको, गोळी होईल एवढा पाक करायचा आहे। गोळी फैलली नाही पाहिजे इतपत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आपण पाक करून घेऊया। आपला पाक तयार आहे। आपण आता चेक करूया। थोडासा पाक आपण एक थेंब
या ताटलीत टाकून पाहू। आपण पाहू शकता ताटलीत बरोबर पाक जमा झालेला आहे, पण तो फैलला नाही आहे, त्याची गोळी झालेली आहे। गोळी बंद नाही आहे, हा 2 तारी पाक आहे। पहा, याची गोळी फैलत नाही आहे। आपल्याला असाच पाक पाहिजे, ह्याला 2 तारी पाक म्हणतात। आपण आता गॅस बंद करून हा पाक लाडूच्या मिश्रणात टाकून घेऊ। तयार पाक आपण लाडूच्या मिश्रणात थोडा थोडा टाकूया आणि मिसळून घेऊया। अशा प्रकारे सर्व पाक आपण टाकलेला आहे, हा चांगल्या प्रकारे मिसळून घेऊ। आपण सर्व पाक मिश्रणात टाकल्यानंतर व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे। आता हे लाडूचे मिश्रण आपण थोडे थंड करत ठेवू। लाडू वळल्या जाईल इतपत हे मिश्रण आपल्याला थंड करायचे आहे व थोडे थंड झाले, लाडू वळायला लागले की आपण ह्याचे लाडू बांधून घेऊ। पाकात आपण जे मिश्रण मिक्स केलं होतं ते व्यवस्थित मुरलेलं आहे आणि मिश्रण लाडू वळण्यासारखे झालेले आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू तयार करू। या आकाराचे आपण साधारणतः लाडू करून तयार करू आणि डिशमध्ये ठेवू। अशा प्रकारे आपण डिंकाचे सर्व लाडू वळून घेऊ। आपण पाहू शकता डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत। पाकसुद्धा याच्यात छान मुरलेला आहे। या मिश्रणापासून आपण 30 लाडू केलेले आहे। आपल्याला जर ह्याच्यात गूळ टाकायचा असेल तर आपण गूळ टाकू शकता। एकतर गूळ किसून टाकावा, नाहीतर गुळाचा पाक करून टाकावा। आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त गूळ घेऊ शकतो आणि थोडेसे त्याच्यामध्ये चांगले तूप टाकावे। पिठी साखर टाकूनसुद्धा आपण हे लाडू करू शकतो। ज्यांना पाकाचं जरा टेन्शन येत असेल त्यांनी पिठी साखर टाकली तरी चालेल। आणि पिठी साखर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये लाडूचे मिश्रण भिजेल एवढे साजूक तूप घालावे लाडू वळण्या इतपत आणि ह्याचे लाडू बांधावे। पिठी साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार आपण जसे आपल्याला गोड हवे असतील तसे आपण घेऊ शकतो। हे लाडू आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ। आपले डिंकाचे लाडू तयार आहेत आणि आपण पाहू शकता की खूप छान झालेले आहे। पाकात खूप छान मुरलेले आहे, चवीला सुद्धा अतिशय चांगले असे झालेले आहेत। आपण ही रेसिपी या हिवाळ्यात घरी जरूर करा आणि सर्वांना खाऊ घाला। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला विसरू नका।